शिवसेना नेते रामदास कदम सध्या आमच्या सोबत आहे। सर, आज रवींद्र चव्हाण यांनी तुम्हाला अडाणी म्हटले आहेत आणि त्यांनी सांगितले आहेत की कधीतरी रस्त्यावर या, कोणी बचावायला येणार नाही, मलाही त्याच्या भाषेत बोलायला येतात। मला वाटतं रवींद्र चव्हाण यांचं आव्हान मी कधी स्वीकारेन। त्यांनी कुठल्या रस्त्यावरती किती वाजता कुठे यायचं ते मला सांगावं, तिथे पोचतो। तू एका बापाचा असशील तर ये तिथे, दाखव तुला काय हिंमत असेल ते। तुझं आव्हान स्वीकारलं मी तयार आहे, कधीही तयार आहे मी। मला माहिती आहे भोंकणे वाला कुत्ता कभी काटता नाही आहे, याची अवकात काय त्या रवींद्र चव्हाणची। अरे मला आव्हान देण्यापेक्षा तो मुंबई गोवा आमचा रस्ता आहे ना, तो पहिल्यांदा करून घे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तू कुचकामी आहेस। तुला गेल्या वर्षी आम्हाला तू कोकण भाषानं शब्द दिला होतास की पुढच्या वर्षी गणपती उत्सवाला रस्त्याची कुठलीही अडचण येणार नाही। काय झालं? पण ते मुद्द्यावर बोल ना तू। अरे एका गुंड्यासारखा कुठला रस्त्यावरती उभा राहतो असं बोलण्यापेक्षा मुंबई गोवा रस्त्यासाठी काय करणार हिंमत असलं ते बोल ना तू। मला कसलं आव्हान देतोस तू? अरे दाऊद पण थकला माझ्यासमोर, तू की झडकी बत्ती आहेस? तू आहेस कोण? आणि तुझ्यासारख्या आव्हान चिनपाट लोकांचं आव्हान मी काय स्वीकारणार झालं? तेव्हा चव्हाण, रवींद्र चव्हाण, तोंड सांभाळून बोल। हिंमत असेल तर आमचा मुंबई गोवा रस्ता आहे, तू सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेस, तुझी जबाबदारी आहे, तुझ्याकडे ते खातं आहे। ज्यात हिंमत असेल तो रस्ता व्यवस्थित करून दे। 3 वर्षामध्ये नागपूरचा रस्ता होतो, 3 वर्षामध्ये समुद्री महामार्ग होतो, पण 14 वर्षामध्ये मुंबई गोवा रस्ता होत नाही। तुला लाज वाटली पाहिजे त्या खुर्चीवर बसायला। थोडीशी तुला शरम असेल तर राजीनामा दे आणि बाजूला हो मंत्रिपदाचा, थोडीशी लाज असेल तर। आणि कुणा बोलतोचं भान ठेव। धन्यवाद। जय महाराष्ट्र। त्यांनी बोलले आहेत की रामदास कदम तोंड सांभाळून बोला, मी युतीचा धर्म पाळतो, तोंड फोडण्याचा धर्म कसला पाळतोयस तू? तू आमच्या शिवसेनेच्या सगळ्या सिटिंग आमदारांना त्रास देतोयस, युतीमध्ये खडा टाकायचा तू प्रयत्न करतोयस। तू इथे कसला धर्म पाळतोयस? आणि युती धर्म तू पाळला असतास तर मला बोलायला लागलं नसतं, मलाही बोलायला लागलं नसतं। तेव्हा युती धर्म तू पाळायचं होते बाजूला, परंतु मुंबई गोवा रस्त्याचं काहीतरी बोल तुझ्यात हिंमत असेल तर। एका बापाचा असतील ना तर मुंबई गोवा रस्त्याचं काहीतरी बोला दे म्हणा, बोल तू। आणि तुझं आव्हान मी कधीही स्वीकारेन ना। चिनपाट माणसं तुमचा की खिशात घेऊन फिरतो मी। त्यांनी सांगितलं तुम्ही 15 वर्ष मंत्री होता, 3 वर्ष शिवसेनेमध्ये होता, काय केलं? 30 वर्ष शिवसेनेमध्ये होता। नाही, माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं होतं ना। सार्वजनिक बांधकाम खातं तुझ्याकडे आहे। तू काय केलं सांग? मुंबई गोवा रस्ताचा मंत्री मी नव्हतो, तू आहेस आता, बोल ना। तू फक्त आश्वासन देतोस ना लोकांना। आता गणपती उद्या कसे घेऊन जायचे आहेत कोकणातल्या लोकांनी पेणमधून ते सांग। बाप दाखवणं तर साधं घाल। आव्हान कसली कोणाला देतोस तू? तू का गुंडा आहेस काय रस्त्यावरचा? आणि म्हणून या बाबतीत देखील मी जे पत्र जे आहे ते लिहिलेलं आहे मी मोदीजींना, शहाजींना, भागवतजींना लिहिलं आहे। योग्य ती ह्याच्या अकालपट्टी व्हावी असे त्या पत्रामध्ये मी लिहिलेलं आहे। तोंड फोडण्याची भाषा ते बोलत आहेत। अरे तो काय भोंगण्यावाला कुत्ता काढताय का बिया? हा कुत्ता भुकतोय फक्त। आणि पागल झालेल्या कुत्र्याचं काय होतं हे महाराष्ट्राला माहिती आहे। मी अधिक न बोललं चांगलं। धन्यवाद। जय महाराष्ट्र। कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।